नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। आपण इथे महापालिकेत महापौरांच्या दालनामध्ये आपल्या ज्या समस्या होत्या त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी इथे आलात, काय सांगाल आपण? आपण सर्वांना माहीत आहे की 2027 मध्ये भारताची जनगणना होते आणि हे एक राष्ट्रीय काम आहे। या राष्ट्रीय कामामध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते, पण शासन निर्णय आहे की या राष्ट्रीय काम करत असताना निवडणूक असेल, जनगणना असेल किंवा इतर काही राष्ट्रीय कामं असतील, यावेळेला दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्या कामातून वगळण्यात यावं। पण महापालिकेच्या या आस्थापनेमध्ये कार्यरत असणारे आमचे जे काही शिक्षक कर्मचारी आहेत, त्या शिक्षक कर्मचाऱ्यांना आदेशित केलं गेलं होतं आणि त्याचंच निवेदन आम्ही माननीय महापौर चौधरी साहेबांना दिलं आणि चौधरी साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसादच दिला नाही, तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली की ज्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना महापालिकेने जनगणना कामासाठी आदेशित केलं आहे त्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना तात्काळ त्याच्यातून वगळण्यात येऊन इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशी काही जी राष्ट्रीय कामं असतील, जोपर्यंत माझ्या दिव्यांग कर्मचाऱ्याची स्वतःची इच्छा नसेल ती काम करत असताना, कारण हे या कामामध्ये आमच्याकडून जर कुठली कार्यवाही झाली नाही चांगली, तर आमच्या मनाला आमच्या दिव्यांगत्वाची पुन्हा एकदा ओळख होते आणि ते आमच्यासाठी खूप दुःखदायक आहे। आणि या राष्ट्रीय कामात अडथळा येऊ नये म्हणून ही जी काही आम्ही निवेदन दिले, आम्ही माननीय महापौर नारायण चौधरी साहेबांचं मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतो आहे की प्रहार दिव्यांग संघटनेला त्यांनी खूप छान सहकार्य केलं आणि आम्हा सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिलासा दिला की त्यांना या जनगणनेच्या कामातून मुक्तता मिळेल।